हाय हॅलो ताईंनो नमस्कार. हे बघा, आज आपण कैरीची भाजी बनवणार आहोत. मी सर्वप्रथम 2 कैऱ्या कचकच धुवून घेतल्या, त्याच्यानंतर बारीक काप करून घेतले. त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. हे बघा, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्यानंतर मी हे बघा ताईंनो, आता मी 1 चम्मच लाल तिखट घेतलं. त्याच्यानंतर 1 चमच परवीन मसाला घेतला. त्यानंतर मी चवीनुसार मीठ घेतलं. हे बघा, चवीनुसार मीठ घेतलं आणि त्याच्यानंतर मी थोडीशी हळद घेतली. आता हे बघा, माझं तेल गरम झालं. मी आता तेलामध्ये मोहरी सोडणार आहे. आंब्याच्या भाजीला जास्त मोहरी टाकली ना खूप टेस्ट लागते, त्याच्यामुळं ते मोहरीचा वापर थोडा जास्त करायचा. हे बघा, आता माझी मोहरी कशी तडतडती आहे. मी नंतर तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतड वाजती बघा ताईंनो. मोहरीच्या नंतर मी जे लाल तिखट, परवीन, हळद, मीठ सगळं घेतलं होतं ते मिक्स तेलामध्ये एकदम फ्राय केलं मस्त छान. आणि नंतर हे बघा, आंबे टाकले आणि आंब्याला मस्त हे करूस तर म्हणजे छान परतून घ्यायचं. सगळं मसाला लागूस तर आंब्याला सगळा मसाला लागूस तर खूप छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्धा गिलास पाणी टाकायचं. ते बघा, मी आता अर्धा गिलास पाणी टाकलं. हे बघा ताईंनो, आता अर्धा गिलास पाणी टाकल्यावर 3 ते 4 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं. त्याच्यातलं पाणी आटू द्यायचं. हे बघा, पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये अर्धा गिलास. आता झाकण ठेवलं. आता 3 ते 4 मिनटं झाकण ठेवलं होतं मी. हे बघा, त्याच्यानंतर मी टाकला इथे गूळ. हे बघा, गूळ टाकल्यावर आपली भाजी परतून घ्यायची आणि मस्त मिक्स करायची. खूप छान भाजीला टेक्स्चर येतं आणि खूप छान लागते खायला. तुम्ही प्लीज माझ्या पद्धतीने एकदा भाजी करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हे बघा, माझी भाजी किती छान झाली आहे. हे बघा, किती खूप छान असं वाटतं, म्हणजे जशी आपण लग्नामध्ये खातोय ना तशीच लागते. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने भाजी करून बघा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. Like, share, subscribe.